में तेरा खून, ऊपर अल्लाह नीचे धरती, बीच में तेरा जुनून रे सुल्तान। थैंक यू, थैंक यू सो मच। जुबैर जाजमी हमारे साथ में ज्वाइन हुए थे। बाबू शाह बिल्कुल एक से एक आज कलाकार भी यहाँ पर मंच पर आएंगे, क्योंकि ये प्रतियोगिता कमलाकर दादा पाटिल, मुकुंद राजा और हमारी पूरी टीम श्री गणेश क्रिकेट क्लब तलोद से मजकूर छत्रपति ट्रॉफी का शानदार पर्व, सभी का हम स्वागत करेंगे। दोस्तों आज ये दूसरा दिन है, डे नाइट फॉर्मेट में प्रतियोगिता आप देखेंगे। आज की ये दूसरी दिन और दूसरे दिन का दूसरा मुकाबला, एक तरफ पे करंजड़े टीम, दूसरी तरफ है ओवे टीम। पहला मुकाबला गांवदेवी 11 सेस की टीम ने जीता, शानदार प्रदर्शन रहा, और दूसरा मुकाबला भी शानदार रहेगा। और चलते फिर एक बार कमेंट बॉक्स में परिवर्तन, आइए सुनते हैं बाबू शाह की आवाज। तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर योगेश मणि सर देखिए बात करेंगे। साई आपका भी स्वागत है। और जहाँ पर देखिए जुबैर जी का पर सम्मान किया गया, बहुत अच्छी आवाज़ देखिए यहाँ से। इसलिए मैं हमेशा कहता हूँ हर इंसान अपनी ज़िंदगी में हीरो है, कोई अपनी अदा से तो कोई अपनी कला से, कोई अपनी ताकत से, तो कोई अपनी देखिए समाज में अच्छी काम करके, जिसमें समाज से मैं देखिए बात करेंगे कमला क्रिकेट पार्टी से। तो गेंदबाज तैयार से, और पहला गेंद देखिए यहाँ से बात करेंगे विवेक मात्रे, एक एक्सपीरियंस गेंदबाज है वही टीम की तरफ से देखिए यहाँ से। और चला आमच्या तलोजा गावातले कोणी ग्रामस्थ आले असतील सगळ्यांना विनंती आहे, कमलाकर दादा पाटील यांच्या वतीने आपल्याला छत्रपती ट्रॉफीच्या वतीने आमंत्रित केलं जात आहे। आपण व्यासपीठावरती आणि स्थानपण्णबा पेठाली ग्रामस्थ आपल्याला देखील विनंती है। बहुत बढ़िया अप ड्राइव देखिए यहाँ से, यहाँ पर कवर को चीरते हुए यहाँ पर गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर जाता हुआ और आता हुआ यहाँ से 4 रन। और ये चलिए उसके बाद चौके के बाद देखिए ऊंचाई ली है और लंबाई भी लेता हुआ देखिए एक ताकत डाले थे पूरी तरह से यहाँ पर, और लॉन्ग ऑन को चिरता हुआ 6 रन। ये ताकत है ये बल्लेबाजी में। और एक देखिए यहाँ से क्या बात है, यहाँ से फील्डर है बन जाएंगे दर्शक। लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है और सामने तेरा देखिए करंजड़े टीम का सागर मात्रे यानी बाहुबली खड़ा है। 6 रन। चलिए खुद बहुत बढ़िया देखिए यहाँ से। अगर से निकेश विवेक मात्रे की बात करेंगे तो यहाँ से थोड़ा सा महंगे साबित होते हुए, और सागर मात्रे देखिए इनके ऊपर टूट रहे हैं। इसलिए कहा जाता है ना बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज लेफ्ट हैंड बैटर के सामने थोड़ा सा दिक्कत होता है। नई गेंद आप देखते हैं यहाँ से, इस बार देखिए लेग पेपर का अपील, लेकिन गेंद स्लाइस करता हुआ निकला यहाँ पर से। ढाई पेड़ से लेग पाई से रन आता हुआ मनोज पवार सर उत्तरशीब है जिनका इशारा देखिए, और उनके साथ है अरविंद सर देखिए हम देख सकते हैं, और प्रवीण पवार सर देखिए, पनवेल सर, अरविंद सर देखिए बात करेंगे। ओडोली देखिए यहाँ से, जहाँ पर क्राउड देखिए बहुत बढ़िया अच्छा जमा हुआ है यहाँ पर से। हमारे देखिए इम्बा पटेल लीजिए या अशरफ पटेल से मामू देखिए बात करेंगे, अच्छी आवाज़ है। वो एक जहीर भाई अगर आए होंगे तो उनका भी स्वागत है। अगर इस मैच को ऑनलाइन दिख रहे होंगे वो एक आ जाए तो निश्चित रूप से, जहाँ पर इस साल देखिए आरपीएल सीजन 5 खेला गया। आई ग्रुप के अध्यक्ष देखिए कैलाश दादा मात्रे, गुरु दादा देखिए जिनके नेतृत्व में एक बड़ा रायगढ़ प्रीमियर लीग जहाँ से कंप्लीट हुआ। रोहित से देखिए ये वो एक टीम है, इसमें नंबर टीवी स्क्रीन में हमेशा हम देखते रहते हैं, 2 टीम इनके देखते रहते हैं। यहाँ से कुछ खिलाड़ी देखिए बदलाव होते रहते हैं। यहाँ पर से तौसीफ है देखिए इस टीम में, अनुभव एक्सपीरियंस खिलाड़ी हैं, विवेक है, आकिफ है निश्चित रूप से, सनमाल नौफिल देखिए बात करेंगे। बहुत सारे देखिए खिलाड़ी इसमें हैं। सकलीन भी देखिए यहाँ पर टीम में दिखाई दे रहे हैं। नाम अब पहला ओवर देखिए थोड़ा सा महंगे साबित हुए, 17 रन से आया यहाँ पर से। और पिछला मैच को देखने के साथ साथ है यहाँ पर अंदाजा लगा चुके हैं जिस मैदान पर देखिए रन बरस रहे यहाँ पर।
करंजाड़ी टीम देखिए पहले टॉच है, हारने के साथ है फील्डिंग मिला था यहाँ से। आएगा होते हुए करंजाड़ी टीम देखिए बात करेंगे और उसके सामने देखिए बात करेंगे वही नाम टीम देखिए यहाँ से, जहाँ पर टॉस जीत कर पहले फील्डिंग चुने। अब नाम पटेल देखिए गेंदबाजी के लिए आते हुए, थोड़ा समय पहले देखिए बात करेंगे अशरफ पटेल महमूद देखिए यहाँ पर वीडियो कॉल्स ऑनलाइन है, शायद मुझे लगता है खोपोली में है, लेकिन इस टीम को शुभकामना भेजे, मुबारकबाद दिए। बहुत सारे देखिए दोनों टीम के देखिए जो क्राउड यहाँ पर कम है लेकिन ऑनलाइन है जुड़े होंगे, लेकिन जिसमें देखिए सागर मात्रे एकदम से टूट रहे हैं, एक ताकतवर वजनदार खिलाड़ी है, तभी तो हमने जिक्र किया बाहुबली, लेकिन उनके साथ देखिए बात करेंगे यहाँ से जय भोईर कैसे साथ ले बातें हैं। नाम पटेल खुद गेंदबाजी के लिए आए हैं, 5 ओवर का मैच है जहाँ पर एक गेंदबाज है 2 ओवर का स्पेल लेकर आएगा, भागे के 3 गेंदबाज को 1-1 ओवर गेंदबाजी करना होगा। कंपल्सरी देखिए 4 गेंदबाज का इस्तेमाल होगा, चाहे तो आप 5वां गेंदबाज का भी इस्तेमाल कर सकते हो, वो आपके ऊपर निर्भर करता है। चलिए यहाँ से थोड़ी सी जानकारी लेना चाहेंगे साई राजेश सर से कि मैच यहाँ पर विनर के बीच में खेला जाएगा या लगातार खेला जाएगा। इसके बाद जो मुकाबला है देखिए यहाँ से बात करेंगे, और मिड ऑफ के ऊपर से खेला देखिए यहाँ से लॉन्ग ऑफ एकदम से खुला था, आता हुआ और एक 4 रन देखिए। अभी तक तो देखिए बात करेंगे सागर का बल्ला चल रहा था, अब जय के बल्ले से 4 रन। साई राजेश सर, अजय जाता यहाँ पर इसके बाद जो मैच क्या लगातार कंटिन्यू रहेगा या सेकेंड राउंड कंटिन्यू? लॉट्स में कुछ बदलाव है जहाँ पर कोपरा खिरुकपड़ा किरने चलिए यहाँ से बात करेंगे, थोड़ा सा देखिए अपील था, दोनों अंपायर के बीच में बातचीत हो रही है, लेकिन इनिंग ब्रेक में अंश इलेवेंस खिरने और उसके बाद मेरा इलेवेंस खिड़ुकपड़ा के बीच में टच रहेगा। इसलिए हमने जानकारी लेना चाहिए साई, क्योंकि बहुत सारे टीम रहते हैं समय पर जहाँ पर पीछे हट जाते हैं, वापस टूर्नामेंट से दूर हो जाते हैं। अपील देखिए कितना तेज इनाम ने किया था यहाँ से, और विकेट उठा हुआ यहाँ पर, उंगली देखिए यहाँ से अंपायर की, दोनों अंपायर के बीच में बातचीत हुआ यहाँ से, और जय को यहाँ पर आउट करार दिया गया। चलिए डगआउट में थोड़ा शांत रखिए, देखिए अंपायर ने यहाँ से अपील देखिए, उन्होंने देखिए यहाँ पर इशारा किया आउट है, तो चलिए जय आपको यहाँ पर वापस लौटना होगा यहाँ से। चलिए साई थोड़ा सा देखिए मैच में यहाँ पर से अंपायर यहाँ पर दोनों बातचीत करने के बाद आउट दिए हैं, लेकिन इस बल्लेबाज यहाँ पर नट आउट बोल के यहाँ पर से रुके हैं। पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, ऑन फील्ड अंपायर पंचांचा निर्णय अंतिम असेल। करंजाडे टीम विनंती करेन आपण खेळाडू कक्षामध्ये शांतता राखा, अन्यथा कटआउट साठी DRS नसणार आहे। करंजाडे टीम तुम्ही जरा शांत राहा प्लीज। यस पंच, तुम्ही योग्य सलामत करून योग्य तो निर्णय द्या। यस पंचांनी चला करंजाडे टीम विनंती करीन शांतता बाळगा आपण, कारण पंच प्रोफेशनल पंच आहेत, कारण इथले गाववाले कोणाही पंच नाही आहे सर। डिस्कस करू शकतात आणि डिस्कस करून त्याही निर्णय घेतलाय।
भेजिए करंजाड़ी टीम है बहुत बढ़िया आता देखिए सुरुवात- आता डगआउट मध्ये आपण शांतता बाळगा, कारण कोणासाठी आम्ही DRS नव्हता ठेवला, परंतु कोणासाठी आता DRS नसणार आहे आणि आपण शांतता बाळगा, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. प्रत्येकानं सांगू इच्छितो पंचांचा ऑनफिल्ड निर्णय हा अंतिम असेल. कोणासाठी आता मात्र दायमाया इथे दाखवली जाणार नाही आहे. फक्त बिमरसाठी रनआउटसाठी इथे आम्ही पंचांसाठी DRS इथे ठेवले आहेत आणि प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू ठेवला आहे, फक्त बिमरसाठी आणि रनआउटसाठी. बात करेंगे शायद थोड़ा यहाँ पर चेक यही किया जा रहा था कि गेंद ग्राउंड होकर गया था क्या विकेट कीपर तक, वही हमें क्लियर देखना था शायद वही देखे कि गेंद डायरेक्ट क्लियर विकेट कीपर के पास गया था. चलिए यहाँ पर चलेंगे मैच की तरफ. गेंद की बात करेंगे, बॉल कितनी हो गई? 3 गेंद हुई अंपायर. तो चलिए कोई बात नहीं, शांत रखिए, होती रहती है कभी कभी जब क्लोजिंग डिसीजन रहता है जीतो आसान नहीं रहता है अंपायर, इसलिए मैं कहता हूँ क्रिकेट में अंपायर करना कठिन रहता है. तो चलिए मैच ऑन रखिए, यहाँ पर से समय को देखिए फोकस रखना होगा. और उसके बाद देखिए जाते जाते मैदान पर देखिए बड़ा हिट, एक कड़क टाइमिंग देखिए चरण. बहुत बढ़िया देखिए यहाँ से थोड़ा सा फ्लाइट है, लेन को आगे रखा था, देखिए उससे आमंत्रण देता, लॉन्गन तैनात था यहाँ से, उसके ऊपर से जाता हुआ चीरन. तो असी थोड़ा सा देखिए यहाँ पर नाम के साथ चर्चा करने चल बैठे यहाँ से. और लोकेश देखिए उतरते ही छक्के दागे. सागर अभी भी देखिए 6 गेंद पर 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं. टीम का स्कोर देखिए 28 पर 1 है. एक अच्छी शुरुआत मिली है, भलाई विकेट गिरा, लेकिन जो रन रेट अवश्य जो जरूरत है रन रेट देखिए जो बन रही थी टीम का, और उससे बरकरार रखते हैं यहाँ पर लोकेश. और उसके बाद देखिए और एक बड़ा हिट, क्या टाइमिंग देखिए खुरदारी और तुर्वे स्टैंड, जहां पर महेंद्र सिंह धोनी देखिए सचिन रमेश तेंदुलकर कटआउट, और वहां पर 6 रन आता हुआ. वृत्तीनं मी नक्कीच प्रत्येक खेळाडूला सांगायचे, डगआउट मध्ये जर आता एखादा खेळाडूने जरी हु आणि चू तरी आवाज आला तर आयोजक कडक तुमच्यावरती नक्कीच निर्णय घेतील आणि 2 धावा नक्कीच तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. कोणती टीम असो तर हा आम्ही तुम्हाला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अरे ये चलिए मिड ऑफ के ऊपर से वारे लोकेश तो मन बनाकर डगआउट से सेट होकर उतरे हैं भाई यहाँ से. 2 छक्के के बाद आता हुआ 4 रन है. नाम पटेल भी महंगे साबित होते हुए, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया जहां पर 38 रन और 2 ओवर कंप्लीट कीजिए. थँक्यू. ज्यावेळेस ड्रिंक्स ब्रेक होईल तेव्हा 12th मॅनच पाणी घेऊन जाणार आहेत आणि डगआउट मध्ये शांतता राखावी लागेल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी. आणि जो काही निर्णय असेल तुमचे 12th मॅन त्यांच्यापर्यंत जो संदेश असेल तो पोहोचवण्याचा प्रयत्न करतील आणि 12th मॅनच पाणी घेऊन जाणार आहे मैदानावरती. चलिए ध्यान रखना होगा, फोकस करना होगा, पर समय पर टीम को पहुंचना होगा. निश्चित रूप से यहाँ पर हर टीम को देखिए यहाँ से इनिंग ब्रेक में टॉस, इसके बाद देखिए तीसरा मैच अंश 11 खेलने खिड़क परा के बीच में, और धीरज को देखिए गेंदबाजी में लगाया गया. यहाँ पर से धीरज देखिए उभरता सितारा भाई यहाँ से, चाहे बल्लेबाजी में लीजिए चाहे गेंदबाजी में लीजिए. धीरज मात्री विवेक मात्रे धीरज मात्रे देखिए दोनों बंधु, दोनों भाई की जोड़ी, और लेन को पहचान ले. हल्की सी छोटी थी यहाँ से, मिड विकेट तैनात थे, लेकिन उनके सर के ऊपर से देखिए पर सागर आग उगलते हुए 6 रन.
बहुत बढ़िया देखिए सागर मात्री का बल्ला यहाँ से, बल्ले बल्ले, ओ इस बार देखिए कैप नहीं ढूंढ सके, शॉर्ट लेग देखिए कलाई के सारे मोड़े थे वहां पर, बढ़िया कैच साजिद पटेल यहाँ से लेते हुए, और सागर का इनिंग यहाँ से कंप्लीट होता हुआ। टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ से 44 देखिए 44 रन। दरम्यान आपण आदरणीय सन्माननीय विलासदादा गरज साहेबांचं मुख्य मंचकावरती आगमन त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय नानाशेठ गरज यांच्या स्मरणार्थ प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आली आणि संपूर्ण या मॅचची जबाबदारी त्यांनी देखील खांद्यावरती घेतली आहे। तर विलासदादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागतम स्वागतम सुस्वागतम। चलिए साहब बात करेंगे बिलास दादा गरज। देखिए नाम ही देखिए पहले से भी ब्रांड था और आज भी ब्रांड, चाहे समाज में लीजिए चाहे टेनिस क्रिकेट में लीजिए, एक अच्छे पैकर, एक अच्छे आयोजक और उसके साथ साथ एक अच्छे इंसान भी देखिए। याच दरम्यान आमचे वासुदादा मडवी आणि त्यानंतर अविनाश दादा मुंबईकर यवन जोडी मंचिकावरती आले, तर नक्कीच आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे वासुदादा मडवी, त्यानंतर आमचे अविनाश मुंबईकर पडतं पाऊल सज्जनांची शोभा वाढवली क्रिकेट या सामन्यांची। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आदरणीय सन्माननीय आमचे वासुदेव मडवी, त्यानंतर आमचे अविनाश मुंबईकर, मनपूर्वक हार्दिक स्वागत, थैंक यू। चलिए अतिथि मान्यवर का फिर से एक बार स्वागत है। लेकिन जहाँ पर देखिए विकेट गिरने के साथ साथ है, अब देखते हैं क्या दबाव बना पाएंगे यहाँ से। सही बात करेंगे तो देखिए तीसरा ओवर मैच चल रहा है यहाँ पर से, और जिस तरह से यहाँ पर सागर बरस रहे थे, लेकिन लोकेश देखिए 3 गेंद पर 16 रन एक गेम चेंजर इनिंग्स क्या उनका देखने को मिलेगा, या यहाँ पर धीरज ने यहाँ पर छक्के खाने के बाद बहुत बढ़िया वापसी। कहती ना दुनिया में बहुत सारी चीजें रहती है, ठोकर खाकर टूट जाती है, लेकिन इस कामयाबी एक चीज है, लोकेश देखिए आज मन बनाकर उतरे हैं भाई यहाँ से, और एक ऊंचाई ली है, लंबाई लेती हुई यहाँ पर देखिए, और करांजली टीम की डगआउट देखिए यहाँ से धतिंग 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 धतिंग। महाराष्ट्राची शान मानतात आमच्या येवन जोडीला, महाराष्ट्राची शान मानतात आमच्या येवन जोडीला, महाराष्ट्राची शान मानतात आमच्या येवन जोडीला। लोकेश भगत देखिए बात करेंगे यहाँ से, एकदम से टूटते हुए 4 गेंद 22 रनों की यहाँ पर इनिंग्स खेलते हुए। कहते ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला, भाई बच तो गए थे सागर जयभूर से, लेकिन लोकेश भगत की बल्लेबाजी ने मार डाला। वाड़ा बैटिंग से 4 गेंद 22 यहाँ पर क्या स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं देखिए यहाँ से, 500 के स्ट्राइक रेट से। इस बार देखिए चढ़ में रखे थे यहाँ से, खुद कर गेंद को निकालना चाहते थे यहाँ से, और जहाँ पर देखिए डॉट गेंद निकलता हुआ, धीरे देखिए स्लोर गेंद नकल गेंद करते हुए यहाँ से, और 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। 3 ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 51-51 रन। चलिए 12 खिलाड़ी पानी लेकर जाइए, ज़रूरत है तो, अगर ज़रूरत ना है तो वापस नहीं लेकर जाइए, पहले अगर ज़रूरत ना रहेगी तो तुरंत जाकर आप आइए। दोनों टीम के 12 खिलाड़ी। 3 ओवर का मैच जब कंप्लीट होता है मैदान पर ड्रिंक्स के अंपायर ज़रूरत है पानी की, यहाँ से खिलाड़ी नहीं, शायद पानी की ज़रूरत नहीं है, रुकिए यहाँ से, क्योंकि अभी अभी दोनों बैटर उतरे हैं। मौसम देखिए क्लाइमेट भी बड़ा अच्छा है, अगर ज़रूरत रहेगा तो हम इशारा लेंगे तभी पहुँचेंगे। चलिए यहाँ पर अभी भी देखिए 12 गेंद शेष है, यहाँ पर आखिरी 12 गेंद शेष है, लेकिन अंतिम 12 गेंद के ऊपर प्राप्ति डिजिटल लाइव देखिए बात करेंगे, इवेंट लाइव है। जीतो दादा देखिए इनके साथ निकेश कांटेक्ट करते रहिए, ऑफिशियल यूट्यूब चैनल देखिए। और बहुत बढ़िया देखिए फिर से एक बार विवेक को बुलाया गया यहाँ पर गेंदबाजी के लिए, क्योंकि लेफ्ट हैंड बैटर जो थे उनके लिए दिक्कत बना था यहाँ पर सागर, और सागर के आउट होने के बाद अच्छी कप्तानी मैं यहाँ से कहूँगा। सकलेन लीजिए, तौसीफ है, अच्छे देखिए अनुभव खिलाड़ी हैं एक तो इसमें, और उसके साथ साथ है कई युवा खिलाड़ी के साथ साथ है। ये गेंद देखिए समरा के पास जाता हुआ है, बल्लेबाजी में गहराई है यहाँ पर से। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 52 पर 2, और 3 ओवर में देखिए 51 रन। इसके कारण ये है लोकेश भगत के देखिए बल्लेबाजी इस वक्त स्ट्राइक में आते हुए, और देखते हैं विवेक मात्रे एक चुनिंदा गेंदबाज हैं। चुनिंदा गेंदबाज देखिए यहाँ से, और शायद हमारी नजरें देखिए यहाँ से पहुंची हैं। एमएलए ट्रॉफी देखिए तर अविनाश दादा मुंबईकर यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 1000 रुपयांचा धनादेश या ठिकाणी लाभला आहे। तर अविनाश मुंबईकर आपल्या मनापासून आम्ही आभारी आहोत,
थैंक यू सो मच। चलिए भारत दादा मात्रे हमारे कैमरामैन पहुंचे हैं। आइए भारत दादा। एमएलए ट्रॉफी देखिए, हम बहुत सारे टूर्नामेंट में जिक्र करते हैं जब एमएलए ट्रॉफी की बात आती है, क्योंकि सबसे पहले कल कोपरोली में भी हमने जिक्र किया तो निश्चित रूप से। और भारत दादा देखिए इस वक्त ऐश मैदान पर उपस्थित है, उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखिए, जहाँ पर सीजन की शुरुआत देखिए अक्टूबर महीना टेनिस क्रिकेट का हंगामा शुरू होती है नागझरी के मैदान से। और उसके देखिए पुरुष को हम देख सकते हैं भारत दादा इस वक्त तशरीफ रखे हैं। स्वागत है दादा, आइए। और चलेंगे मैच की तरफ। यहाँ पर लोकेश देखिए यहाँ से जान डालने की कोशिश कर रहे हैं, पर बड़ा अच्छा था यहाँ से गेंद को रोका गया, लेकिन तब तक देखिए दोनों बैटर से भागकर तेजी से यहाँ पर 2 रन कंप्लीट करते हुए और 2 रनों के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 56 रन। यहाँ से दिनेश और लोकेश देखिए 8 पर 26 और बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन अभी भी देखिए सुपर की 1 गेंद से 7 गेंद अभी भी बचा है। मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है। और लोकेश देखिए यहाँ से थोड़ा सा देखिए इन्हें बांध कर रखा है, ज़्यादातर देखिए इनके सामने लेन जड़ में रखा जा रहा है, ज़्यादा रूम नहीं दे रहे यहाँ से। और जिसका फायदा देखिए लोकेश पहले 4 गेंद में लिया था 22, और उसके बाद देखिए आखिरी के 5 गेंद के ऊपर उन्होंने यहाँ पर 5 रन जोड़े हैं। तो ये दर्शाता है कि उस बैटर की ताकत के ऊपर वार कर रहे हैं, थोड़ी कमजोरी उनका ढूंढे हैं। फुल लेंथ स्लोअर गेंद देखिए, और जहाँ पर धीरज ने उन्हें अंतिम गेंद खिलाया था, और उसके बाद देखिए ये ओवर में धीरज ने वो काम किया, लेकिन 4 ओवर कंप्लीट हो चुका है और टीम का स्कोर देखिए 57 रन तक पहुंचा है। लेकिन अभी भी 6 गेंद बाकी हैं, लेकिन सुबह भी जिंदा है, शाम अभी जिंदा है। पाणी लेकर जाइए। सिर पे करंजवाडी टीम के 12 खिलाडी। नक्कीच याच दरम्यान आमचे अनिल राजे यांचा आगमन झालं। अनिल दादा यावं मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर दमदार आमदार चषकाचे एक भारतातील आणि महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा आपण त्या ठिकाणी नागझरीमध्ये आपण एन्जॉय करतोय। आमचे भारतदादा मात्रे या ठिकाणी आले आहेत नागझरीचे, त्यांना विनंती करीन मुख्य मंचकावरती आहे भारतदादा, आपलं हार्दिक स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये। तो चलिए मैदान पर देखिए बात करेंगे। 3 ओवर का जब खेल कंप्लीट हुआ था तभी ड्रिंक्स हम चाहते थे अंदर पहुंचाने, लेकिन तभी खिलाड़ी देखिए शायद खुद को ये नहीं सोच रहे थे कि हमें एनर्जी पानी की ज़रूरत है। लेकिन लोकेश देखिए लंबा समय 4 ओवर, इसलिए शायद मुझे लगता है आगे के मैच हम 3 ओवर में जाना चाहेंगे, क्योंकि ज़रूरत है कहीं ना कहीं यहाँ पर। जैसे चौथा ओवर चलता हुआ कोई बात नहीं, इमरजेंसी में देखिए कभी भी पानी आपको मिल सकता है, जल है तो कल है। तर इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत। एका बाजूला अंश 11 केरणे आणि विरास्पोर्ट खिडूकपाडा, तर दोन्ही कर्णधार आपण आले असेल तर रिपोर्टिंग करा। इस और सो बाबूशाह। चलिए सुइए आपका भी स्वागत है यहाँ से। तेम्बोड़े देखिए एक अच्छे मज़ेदार खिलाड़ी, एक अच्छे आयोजक भी हैं निश्चित रूप से। तौसीफ पटेल की बात करेंगे। एक्समेन गेंदबाज यहाँ पर समरा के हाथों पर गेंद किया, और समरा ने देखिए यहाँ से गेंद को एकदम से गुमराह किया भाई, यहाँ पर से लपक झपक कर यहाँ पर गेंद को रोका, लेकिन तब तक देखिए यहाँ से 1 रन आता हुआ और स्कोर देखिए जाकर पहुंचा 58 रन से। क्या ये वही टीम है करंजवाड़ी टीम जो पहला 3 ओवर में 51 तक पहुंची थी? अभी स्कोर देखिए 58 तक है यहाँ से। और ये चलिए ड्राइव करते हैं वहां पर समरा, ओ क्या कमाल की फील्डिंग कर रहे हैं भाई यहाँ से समरा। देखिए यहाँ पर बल्लेबाजी में भी नीचे आते हैं 1 ओवर में। और तौसीफ पटेल देखिए बात करेंगे, एक अनुभव एक्सपीरियंस है, कितना सबसे आपका बेस्ट टीचर होता है, और वही काम करते हुए यहाँ से। और आखिर में देखिए इंतजार किए और उसके बाद समय लेने के साथ साथ भाई बताया 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठुक डीजे वाला। घेत असतील आमचे सिनियर समालोचक, आमचे मित्र आहेत अशरफ पटेल सर असतील, त्यानंतर आमचे झहीर पटेल सर मॅचचा आनंद घेत असतील। एक जबरदस्त समालोचक, त्यांचं हार्दिक स्वागत। चलिए निश्चित रूप से जहीर भाई की हमने जिक्र आपने किया। इस मैदान पर देखिए 1 साल के बाद लोकेश मैदान में उतरे, पैर पर चोट लगा था देखिए फील्डिंग के दौरान, ओ उसकी वीडियो क्लिप देखिए। अभी भी 12 खिलाड़ी सही यहाँ पर दिखाते हुए लोकेश 1 साल इंजरी में थे, इसी मैदान पर इंजरी हुए थे, और ये मैदान देखिए उनके लिए कितनी किफायती है। अब 13 पर देखिए 36 ओवर बल्लेबाजी कर रहे हैं, टीम का स्कोर 67। सही बताइए हमारे जहीर भाई पटेल लीजिए, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे हमारे अशरफ जी पटेल लीजिए, इम्बा पटेल लीजिए, निश्चित रूप से नोबिल लीजिए। बहुत देखिए यहाँ से वही कहा जाए तो हमने जिक्र किया जहाँ पर आरपीएल देखिए सीजन में खेला गया, और जहाँ से वो टीम देखिए। और दूसरी तरफ देखिए करंजवाड़ी पनवेल से
करंजड़ी एक अच्छी टीम देखिए यहाँ से हमेशा चुनौती रखती है टेनिस क्रिकेट में। और लोकेश देखिए बात करेंगे, गेंद को रोका यहाँ से, क्या रनआउट का। शायद मनोज पवार आगे पहुंचना चाहते हैं, क्या थ्रो थोड़ा देर हो गया, लेकिन इनिंग तो यहाँ से कंप्लीट हो गया। चलिए अगला मैच का टॉच, लेकिन देखते हैं यहाँ से एक रन अगर पूरा रहेगी तो फिर टीम का स्कोर देखिए पहुंचेगा। तर आमचे 3 पंच आहेत प्रोफेशनल पंच. विनंती करीन पंचांना की आपण स्टेजवरती राहा चला, कारण ज्यावेळेस DRS घेतला जातो तर पंचांना विनंती करीन की आपण मुख्य मंचकावरती आपण हाजीर राहा. हाँ निश्चित रूप से 3 अंपायर हैं, एक अब तीसरा अंपायर में रहना पड़ेगा अंपायर को। कभी कभी देखिए आसान डिसीजन रहता है ना, तो वो हमारे लाइव टेलीकास्ट देखिए कोई भी लाइव टेलीकास्ट ले वो बता देते हैं, लेकिन क्लोज रहता है तो और वो भी क्लोज भी बता सकते हैं, लेकिन अंपायर नहीं है, क्यों इतने बड़े। अगर सिंगल आएगा तो फिर 68 में पहुंचेंगे, अगर रनआउट रहेंगे तो यहाँ पर सेफ हैं, नट आउट हैं बैटर्स तो 68 तक पहुंच गए और जीत के लिए 69 रनों की ज़रूरत है। और उसके पहले यहाँ पर टॉच के लिए चलेंगे अगला मैच की तरफ। और कमेंट्री बॉक्स पर देखिए आ रहे हैं पनवेल समालोचक असोसिएशन के उपाध्यक्ष योगेश मडवी सर। चला नक्कीच आपण विनंती करूया पुन्हा एकदा आमचे विराट स्पोर्ट खिडकवाडा टीमचे संघनायक आणि अंशिलन केने टीमचे संघनायक विनंती करीन टॉससाठी आपण लगेच यावा आणि आपण एक मुख्य मंचकावरती पाहुण्यांचा शुभ सन्मान करतोय। आमचे वासुदेवदादा मडवी, त्यानंतर आमचे अविनाशदादा मुंबईकर, अविनाशदादा यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं। तर आमचे स्पर्धेचे अविभाज्य घटक आदरणीय सन्माननीय कमलाकर शेठ पाटील आणि आमचे अजय पाटील असतील यांना विनंती करीन आपण वासुदेवदादा मडवी यांचं मंचकावरती शुभ सन्मान करावा। मित्रांनो एक काल होता, वासुदेवदादा मडवीने देखील भरपूर चांगला क्रिकेट केला। खऱ्या तर आपण पाहिलं तलोजे मजकूर, त्यानंतर ओपन स्लॉट्समध्ये देखील वासुदेवदादा मडवीने भरपूर चांगला क्रिकेट केला आहे, परंतु काय कारणास्तव आणि भरपूर कामानिमित्त ते आता क्रिकेटपासून भरपूर लांब गेलेत। परंतु क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व, उत्तुंग आणि नेतृत्व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असणारे आमचे वासुदेवदादा मडवी यांचं मुख्य मंचिकावरती आम्ही करतोय शुभ सन्मान। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि भिंतीवरील घड्याळ देऊन आपण वासुदेवदादा मडवी यांचा करतो शुभ सन्मान। सातत्याने ते मोठे दानशूरदाते आहेत आणि अविनाशदादा मुंबईकर यांचा शुभ सन्मान मुख्य मंचिकावरती आम्ही करतोय। हॅलो, नक्कीच आमचे लालूशेठ तांबडे यांचं या ठिकाणी आगमन झालं, विनंती करेन लालूदादा आपण देखील यावं मंचकावरती, आपले हार्दिक स्वागत आहेत। आणि त्यानंतर त्यांचे पिताश्री आदरणीय सन्माननीय सुकीर शेठ तांडेल तांबडे यांना विनंती करेन। तर नक्कीच वासुदेवदादा मडवी यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 4000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलेलं आहे, त्यांचं मनापासून हार्दिक आभार। चला टॉससाठी आम्ही विनंती करू आमचे सुकीरदादा तांबडे काकांचं शुभ आगमन आणि आमचे दोस्ती दुनियात एक राजा माणूस निलेश शेठ तांबडे यावं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। टॉससाठी शेवटची पुकार अंश 11 खेरणे टीम आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तो मात्र विराट स्पोर्ट्स खिडकपाडा टीम। थैंक यू सो मच साईनाथ राजे, थैंक यू सो मच बाबूशा। नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहेत श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजा मजकूर आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित स्वर्गीय अक्षय बालराम पाटील स्मृती अर्थात त्यांच्या स्मृतीस मानवंदना करून आपण स्पर्धा पाहत आहेत छत्रपती ट्रॉफी 2025 पर्व दुसरा दिवस। चांगला फटका मिड विकेटला बॉलला पाठवलाय,
सीमारेषा बाहेर 4 रन. चौकारा बरोबर धावसंख्या आपण पाहिली 7 वरती आकिब पटेल आणि त्यानंतर धीरज मात्रे हे दोन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झाले आहेत. दमदार सुरुवात खरं तर मैदानावरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला चेंडू समोर टॅप करतायत बॉलला इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतो परंतु एक रन्स फार वेगानं कंप्लीट केली. रिक्स घेतली पहिल्या धावेसाठी. खरं तर कधी कधी एखादी रिक्स तुमच्यासाठी खूप महागात पडत असते कारण एका धावेसाठी घेतलेला रिक्स कधी कधी तो टीमला खूप महागात पडतो आणि आकिबने देखील एका धावेसाठी रिक्स घेतली. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल सध्या स्कोरबोर्ड होती 8 धावा. बिनगडी बाद 8 धावा. बॅटची एज विकेटच्या मागे शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त केली. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. टार्गेट गाठायचंय 30 चेंडूमध्ये 69 धावेचं. याच्या अगोदर आपण पाहिलं 95 धावा हाईस्ट टोटल गावदेवी 11 सीएसके संघानं मैदानात उभारली. या मॅच मध्ये 68 धावा केल्यात. 69 धावेचं लक्ष मनाशी बलगून उभय संघाची सलामी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. फटका हवेत आहे. एलिव्हेशन देखील मिळाले आहे आणि ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरनं चेंडू सरळ फेकून देतोय सीमारेखा बाहेर. षटकार. त्याने पुकार देत असतो कारण अंशुलन केने टीमचे संघनायक आणि किडुकपाडा विरासपोर्ट किडुकपाडा टीमचे संघनायक शेवटची पुकार. पहिला षटक समाप्तीच्या आत जर आपण नाणेफेकीसाठी आले नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. षटकार टोकले खरे तर बॅट्समन धीरज मात्रेच्या बॅट मधून तुम्ही षटकार पाहिला. आकिब खेळतो 2 मध्ये 4 धावा केलेत त्यानं देखील आणि दुसरीकडे धीरज मात्रेनं 1 चौकार 1 षटकार 3 चेंडू मध्ये 11 धावेची शानदार इनिंग. कारण 69 धावेचं टार्गेट मैदानावरती आहे आणि त्याला उत्तर देत असताना सुंदर सुरुवात मैदानावरती. दमदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आजच्या लढती सुंदर होतील कारण पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ सिद्धी करवले संघाचा राहिला. या बीचा चेंडू ऑफ साइडला चेंडू जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत इथे 2 धावा वेगानं कंप्लीट केल्याने पाहता पाहता तिसरी धाव देखील तेवढ्याच वेगानं कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आणि लास्ट बॉल वरती 3 धावा आल्या. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक फेकत असताना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जय शहा ज्यानं 18 धावा खर्च केलेत आणि इकडे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे बॅटिंग करत असताना ओवे संघाची टोटल बिनगडी बाद 18 धावा. थँक्यू. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी जी आपण बाईक पाहतोय आमची A1 जोडी नक्कीच दीपक शेठ पाटील त्यानंतर संतोषदादा पाटील यांच्या माध्यमातून ती आम्हाला बाईक सपूर्द करण्यात आली. त्यांचं मनापासून आभार. लोकेश बघत आलाय ओव्हर नंबर 2 साठी मैदानावरती दमदार लढत. मैदानावरती पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या. टार्गेट 69 होता. आता गरज येत 51 धावेची. तर या ठिकाणी
DRS घेतलं. तिसरे पंच आपण जॉईंट व्हांच्या सोबत. तिसरे पंच आपण कुठ्यात लगेच जॉईंट व्हा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. ओके, तर या ठिकाणी पहिला चेंडूपती चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल धावसंख्या 22. तर आमचे ॲडव्होकेट हेमंत दादा मडवी या ठिकाणी आले आहेत. हेमंत आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर तिसरे पंच 3 पंचांची फौज आहे. तर पंचांना विनंती करेन की आपण मंचिकावरती उभे राहा. यावेळीचा चेंडू पुन्हा प्रहार आणि पुन्हा इथे बॉल सीमारेखा बाहेर लगातार आक्रमण, लगातार चौकार येत आहेत. मान्यवरांची मानदी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करू. परफेक्ट समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर वेगानं पुढे चालली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या त्या 18. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात बघा काय सुंदर केली आहे. लोकेशवरती आक्रमण चढवलं आणि लोकेशवरती प्रहार करत असताना टीम टोटल पुढे चालली आहे. लगातार 2 चौकार आले. 26 रन विदाउट विकेट. सुंदर सुरुवात राहिली कारण टार्गेट मोठं होतं. मी नेहमी सांगतो ना की मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आणि या मैदानावरती लक्ष भरपूर मोठं 69 धाबेचं आणि त्याला उत्तर देत असताना रन संख्या आल्या 26. स्विच इट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. धीरज मात्रे त्याच्या सोबतीने आपण पाहतोय. अकीब हे 2 बॅट्समन मैदानावरती खेळ खेळतायत. डिंग डॉंग ओवे विरुद्ध तुम्ही ही लढत पाहतायत. धावसंख्या एकूण पाहिले 26. मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल लोकेशला. खरं तर सुरुवातीला 2 चौकार त्याच्या विरोधात आले. त्यानंतर त्याने 2 चेंडू डॉट फेकलेत. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहतात आमची एबन जोडी. खरं तर कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा, गजर क्रिकेटचा सोह आनंदाचा याची देय चढवा. आज छत्रपती ट्रॉफीचा शानदार सोहा दुसऱ्या दिवसामध्ये डे नाईट फॉर्मॅट प्रेक्षकांना पाहायला मिळते. ही दुसरी लढत आहे. क्लिंग बोल्ड लोकेशला कमबॅक केला मैदानात मध्ये. सुरुवातीला 2 चौकार आले परंतु त्यानंतर इथे विकेट प्राप्त केली. खरं तर गोल्डन विकेट. एका बाजूला ज्या प्रकारे दमदार खेळ धीरज मात्रेचा राहिला तो धीरज मात्रे बॅक टू द डगआउट. या ठिकाणी सारंग दादा मडवी देखील मॅचचा आनंद घेतात. सारंग मडवी एक जबरदस्त दमदार क्रिकेटर आहे. त्यांना विनंती करीन सारंग मडवी आपण मुख्य मंचकावरती या. आपलं हार्दिक स्वागत. कमलाकर शेठ पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात. यावं आपण मुख्य मंचकावरती. टोटल धावसंख्या पाहायला मिळेल. धापडकावरती धावा लागले 26. सामन्यामध्ये कमबॅक केलाय. विकेट फार महत्वाची होती. पहिला चेंडू शॉट टेकच्या कबरच्या डोक्यावरनं धन 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 करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती देखील चौकार आलाय आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चौकार, एक महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली परंतु त्याने 12 धावा देखील खर्च केल्यात. बघा काय क्लास आहे. तौसिफ पटेल नाव आहे. अगदी जुना खेळाडू आणि त्याचा अनुभव दाखवत असताना पहिला बॉलवरती दमदार चौकार ठोकत सामन्यामध्ये खेळायला सुरुवात केली आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 15.00 ची सरासरी करताना 30 धावा लागल्यात. आता 39 धावा येणारे 3 षटक करतात. प्रति षटक 13.00 च्या सरासरीनं धावा बनवावे लागतील. टॉससाठी मी पुन्हा एकदा वारंवार विनंती करतोय. किडूकपाडा टीमचे संघनायक आणि अंश 11 केरने टीम का विलंब करता आपण या टॉससाठी. बघा दोन्ही संघ उपस्थित नसेल साईराजे तर दोन्ही संघाला पॅनल्टी.
ही लागणार, कारण स्पर्धेचा नियम आहे. बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात. सागरवती आक्रमण स्ट्राइक से करेंगे. सबका स्वागत. आणि पंचांचा डिसिजन नो बॉल आलाय. अर्थात या बॉलवरती हाईट फॅक्टर जास्त होती. नक्कीच पहिला चेंडू तर धावसंख्या 6 धाब्याने, अर्थात 9 चेंडू आल्या, 7 धावा आल्या पहिल्या बॉलवरती. सागरनं सुरुवात खराब केली आहे, कारण आता धावा फलकावरती धावा लागले 37 रन. फक्त 32 धावेची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि आता 32 धावा. संघर्ष करावा लागेल करंजाडे संघाला मैदानाच्या आतमध्ये. खोलव्या टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. डॉट चेंडूची समाप्ती. प्रीटचा चेंडू होता, परंतु त्या प्रीटवरती सुंदर चेंडू फेकला सागरनं. सागरला कमबॅक करावं लागेल, कारण या मॅच मध्ये आता समीकरण 17 चेंडू मध्ये 32 धावा रोखायच्या टीम करंजाडेला. पुन्हा एकदा प्रहार. घुटना टेक आणि सिक्सर देख. काय सुंदर बॅटिंग. आकिब पटेलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. पुन्हा एकदा प्रहार. आकिब पटेलच्या बॅट मधून विस्फोटक धमाका. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेखा बाहेर. लॉंग 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 बिग वे. आउट ऑफ द बॉक्स 6 रन. विराट स्पोर्ट खेडूपार टीमचे संघटक या ठिकाणी आहेत. स्वागत आहे आपलं देखील. तर अंश लोन खेळणे टीम अक्षय माली या पण टॉससाठी मयूरदादा उल्वेकर यांना विनंती करीन मुख्य मंचिकावरती या. मयूरदादा उल्वेकर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे भावेश आलेत, आपलं हार्दिक स्वागत आहे भावेश. षटकार आलायत लगातार या ओव्हर मध्ये. खरं तर प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण प्राप्ती डिजिटल लाईव्हचे आमचे जितू गोंधली, निकेश पाटील, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, रंगाबेल्ला, सगळ्यांचं स्वागत आहे. 43 आपण पाहतो 43 वरती षटकार आला. टीमची टोटल 49 वरती पोहोचली आहे. फक्त आता 15 चेंडूमध्ये 20 धावेची गरज आहे. आकिब पटेलनं सुंदर खेळ मैदानात मध्ये केलाय. 6 चेंडूमध्ये 22. पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू हलक्यातून क्लिक केला. मिड विकेटला बॉल आलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या पुढेच गेली आहे. आणि याच बरोबर डिंग डॉंग ओवे संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. स्कोर पुढे होती 50 धाबा 1 गडी बाद. 19 धाबेची गरज आहे. बघा शेवटचा पुकार असे दोन्ही संघाचा एक ओव्हर कमी केला जाईल. दोन्ही संघ लक्ष द्या. खडूपडा संघ आलेले आहेत. बघा आयोजन कमिटी जो डिसिजन आता दोन्ही संघाला देईल तो तुम्हाला स्वीकार करावा लागेल, कारण या स्पर्धेमध्ये कोणालाही माफी नाहीये, चुकीला माफी नाहीये. त्यामुळे आता आयोजन कमिटी जो डिसिजन देईल त्याचा स्वीकार करावा लागेल दोन्ही संघाला. सध्या खडूपडा संघ उपस्थित आले, त्याच्या विरोधात असलेला संघ अंश 11 किरणे. यावेळीचा फटका छान आहे. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजून एक चौकार आपण पाहिला. धावपडकावरती धाबा आक्रमक पद्धतीने पाहिलात. एकूण आतापर्यंत 56 धाबा जिंकण्यासाठी समीकरण आपण पाहिलं तर आता राहिलेले 12 चेंडू आणि 13 धाबेची गरज आहे. 12 चेंडू 55 नो बॉल झाला. येस 13 चेंडू आहेत. सॉरी यावेळीचा प्रहार. बॉलला अडवण्यात यश तर आलाय, परंतु तिथे धाबा मिळतील. एक सिंगल आकिबला आणि आकिब आपल्या खात्यामध्ये स्ट्राइक ठेवणार. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा फडकावरती धाबा लागल्यात
57 रन आणि आता गरज आहे 12 चेंडू फक्त 12 धाबीची आवश्यकता. चला 80-11 केरने टीम शेवटची पुकार. वारंवार आम्ही तुम्हाला कॉल देतोय आणि काल देखील तुम्हाला आम्ही फोन करून नक्कीच सूचना देखील दिली होती की तिसरा राऊंड वरती उपस्थित राहणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा मी विनंती करतोय की आपण यावं टॉससाठी. त्यानंतर आमचे मयूरदादा उलवेकर या ठिकाणी आलेत. मयूर आपण यावं मुख्य मंचकावरती. कमलाकर शेठ पाटील त्यानंतर आमचे मुकुंददादा राजे आपल्याला मुख्य मंचकावरती आमंत्रित करतात. त्यानंतर आमचे उमेश भोईर एक आदर्श खेळाडू किडुकपाडा दादा भोईर आपण देखील आले असतील तर या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 80-11 केरने टीम टॉससाठी या आपण. जय चव्हाण आलाय ओव्हर नंबर या ठिकाणी सेकंड स्पेल साठी पहिल्या स्पेल मध्ये त्याचं चांगलं स्पेल पाहायला मिळालं. परंतु आता मॅच मध्ये आपण पाहिलं की 12 चेंडू फक्त 12 धाबीची गरज आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे दमदार खेळ पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये आपण पाहतो तर टीम डिंगडॉंग हॉबी संघाने दमदार खेळ करत आतापर्यंत 3 षटकामध्ये 57 धाबा कुठले तर शेवटचे 12 चेंडू आता 12 धाबीची गरज. पहिला चेंडू यावेळेस बॉलला पाठवला एक्स्ट्रा रिझन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्यासाठी धावतात आणि 2 धाबा वेगाने कंप्लीट. मॅच मध्ये आता पकड मजबूत झाली आहे डिंगडॉंग ओवी संघाची. कारण लक्ष गाठायचं होतं 59 धाब्याचं 69 धाब्याचं आणि आतापर्यंत 59 धाबा स्कोरवरती लागले गेलेत. म्हणजे 11 चेंडू मध्ये फक्त 10 धाबीची गरज आहे. नक्कीच आपण पाहिलं की करंजडा संघाचं चुकले कुठे तर त्यांची गोलंदाजी अटॅक थोडासा खराब राहिला. बॅक साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाडव स्वीप करतोय पाठीमागे बॉलला अडवण्यात यश आलं पाहिलं क्रीजर मध्ये. तोपर्यंत 2 धाबा आल्या. आता सिंगल डबल नाही सामना जिंकू शकतोय हा चित्र मैदानावरती दाखवलाय. खरं तर या बॉलवरती 2 धाबा घेतल्या आणि नक्कीच 2 धाबीने संघ पोहोचला 61 वरती. 10 चेंडू मध्ये फक्त आता 8 धाबीची गरज आहे. सुंदर खेळ राहिला आणि खरं तर 11 चेंडू मध्ये 32 धाबीची एक शानदार इनिंग मैदानावरती आकिब पडेच्या बॅट मधून. स्विच हिट अगदी गोड फटका. सामना जवळजवळ खुला केलाय आपल्या बाजूनं. कारण चौकाराबरोबर टीम टोटल 65 धाबांनी फक्त 4 धाबीची गरज आहे. टीम टोटल धाबा संख्या पुणे 65 धाबा. बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा हवेमध्ये शतक पोहोचलेत. वेल जज वेल कॅच अँड विकेट नंबर 2 आकिब पटेल बॅक टू द डगआउट. विनंती करतोय 80-11 केरने टीम टॉस साठी या आपण. इतकं चांगलं आयोजन आणि काल देखील आम्ही तुम्हाला सूचित केलं होतं की तुम्हाला तिसरा राऊंड खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे. तर 80-11 केरने टीम अक्षय माली असतील अक्षय गोंदले असतील विनंती करीन टॉससाठी या. पुढल्या वर्षी ही स्पर्धा आणखीन एक दमदार स्पर्धा होणार आहे. या वर्षी जे संघ या ठिकाणी खेळले त्याच संघाला मात्र एंट्री देण्यात येईल. फक्त 4 धावेची गरज. मैदानावरती सामना पूर्णपणे खुला झालाय. परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही पाहिलाय. त्यामुळे येणारी लढत 7 चेंडू मध्ये 4 धाबा. क्रिकेटमध्ये एका ओव्हर मध्ये 1 धाव डिफेन्स होत असेल तर 7 चेंडू मध्ये धाबा देखील डिफेन्स होऊ शकतात. त्या पद्धतीने आता गोलंदाजी करावी लागेल. बॉल तर चांगला आहे. सामन्यामध्ये कमबॅक झालाय. अंतिम षटक आता गरज आहे 4 धाबेची.
हा तर हा टायटल सॉन्ग आहे आमच्या श्री छत्रपती ट्रॉफीची आमची एवन जोडी आमचे कमलाकर शेठ पाटील एस के एंटरप्राइजेसचे मालक आणि आमचे उत्कृष्ट तालमनी आमचे बंधू अर्थातच मुकुंदराजे यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. प्रचंड मेहनत आमचे देखील सुयोग गडगे प्रचंड मेहनत घेतात. आपलं हार्दिक स्वागत. मंडप डेकोरेटर्स लाईट्स ऑन करा आपण आता. शेवटचा षटक पूर्ण होऊ द्या. खरोखर बरोबर आहे योगेश सर. 6 चेंडू 4 धावेची गरज आहे. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतो छत्रपती ट्रॉफी. बॉल तर डॉट आलाय आणि होनी को होनी करने वाला क्रिकेट का खेल है. ह्या क्रिकेटनं कित्येकांना रडवलंय. ह्याच क्रिकेटनं कित्येकांना हसवलंय. मी पाहिलंय क्रिकेटमध्ये कित्येकांना जिंकता जिंकता हारताना पाहिलंय. मी पाहिलंय क्रिकेटमध्ये कधी कधी. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मस्कोर श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ आयोजित ही श्री छत्रपती ट्रॉफी आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. तर ॲडव्होकेट आमचे हेमंत मडवी आपलं शुभ सन्मान आम्ही करतोय. या हेमंत या. हेमंत मडवी देखील आमचे आयोजक आहेत. येस विलासदादांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा आम्ही विशेष शुभ सन्मान करणार आहोत शेवटच्या दिवशी. विलासदादा यांच्या माध्यमातून स्वर्गीय नानाशेठ गडत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच देण्यात आली. त्यांचा आभार आहे. चला 80 रन खेळणे टीम का विलंब करता आपण बॅटिंग केली आहे. चला खिडूकपाडा टीम राहुल दादा क्षेत्ररक्षण आपण सजावट करावी. ॲडव्होकेट हेमंत बडवी दादा आपल्याला इन्व्हाइट करतात. नाही नाही पाहुण्यांचा शुभ सन्मान आम्ही करणारच. ॲडव्होकेट आमचे हेमंत बडवी यांचं मुख्य मंचकावरती आम्ही करतो त्यांचा शुभ सन्मान. तो चलिए अंश 11 खेलने टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी चुने. तो खिड़कपुरा टीम आपको फील्डिंग में उतरना होगा. जहां तक देखिए डिसीजन आता हुआ तो चलिए बात करेंगे. बहुत बढ़िया देखिए यहाँ से खिड़कपुरा टीम है. राहुल उलवकर देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से. और WTC लाइव देखिए बात करेंगे सबसे पहले वर्ल्ड टेनिस नक्कीच कमलाकर शेठ पाटील हे खिडूकपाडा गावातील जावई आहेत. तर विनंती करेन खिडूकपाडा गावातील कोण ग्रामस्थ मित्र मंडळ ज्येष्ठ नागरिक असतील वरिष्ठ मान्यवर असतील तर सर्वांना मी विनंती करेन. आमचे मयूर या ठिकाणी आलेले आहेत. मयूर दादा आपण या मुख्य मंचकावरती आणि संपूर्ण खिडूकपाडा गावातील कोण ज्येष्ठ मान्यवर असतील तर आपलं श्री छत्रपती ट्रॉफीमध्ये आमची एवन जोडी आदरणीय सन्माननीय कमलाकर शेठ पाटील त्यानंतर मुकुंदराजे यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी गोरपी टीम वेळेवर उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून आभारी आहोत. थँक्यू गोरपी टीम.